प्रत्येक जणाकडे कोणत्या ना कोणत्या प्रकारचे लोन असतात. कोणी घर घेण्यासाठी हाऊसिंग लोन घेतलेलं असेल, काहींनी गाडी घेण्यासाठी कार लोन घेतलं असेल, काहींनी वेगवेगळ्या कारणांसाठी आणखी लोन्स घेतलेले असतात. तर हे घेतलेले लोन आपण जे बँकेला परतफेड करत असतो ती ईएमआयच्या स्वरूपात करत असतो. ईएमआयच्या स्वरूपात म्हणजे काय, की बँक आपल्याला लोन घेताना एक हप्ता ठरवून देते, की एवढा हप्ता तुम्हाला प्रत्येक महिन्याला अमुक अमुक तारखेला भरायचा आहे. आणि हा हप्ता आपण प्रत्येक महिन्याला न चुकवता भरत असतो. चुकवला तर सिबिल खराब होणार आहे. तर न चुकवता आपण हा भरत असतो आणि हा हप्ता भरताना आपल्या त्या कालावधीमध्ये ते लोन क्लोज होत असतं. तर हे जे घेतलेलं लोन आहे, तर याच्यामध्ये आपण याचा कालावधी काही कमी करू शकतो का? की मी लोन घेतलेलं आहे 360 महिन्यांसाठी म्हणजे 30 वर्षासाठी. तर ते मी थोड्या कमी कालावधीत बंद करू शकतो का? आणि जर करू शकत असेल, तर ह्याच्यासाठी काय ट्रिक्स अवेलेबल आहेत? ह्यानी माझ्यावरती कोणतं फायनान्शियल बर्डन, प्रेशर हे येणार आहे का? तर हे आपण सगळं व्यवस्थितपणे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा. नमस्कार मंडळी, मी आपला बँकर दादा तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे. तर आज आपण चर्चा करणार आहोत की जे लोन आपण घेत असतो या लोनचा कालावधी आपण कसा कमी करू शकतो. तुम्ही म्हणाल कालावधी कमी करायचा म्हणजे मला जास्त पैसे भरायला पाहिजेत. हो, जास्त पैसे तर आपल्याला याच्यामध्ये भरायचे आहेत, पण हे जास्त पैसे भरत असताना माझ्यावरती कोणताही फायनान्शियल बर्डन, कोणतंही प्रेशर येणार नाहीये. तर याच्यासाठी काही मेथोडॉलॉजीज, काही ट्रिक्स अवेलेबल आहेत का, हे आज आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. तर असे छान छान आणि महत्त्वाचे विषय घेऊन आपण आपल्यासमोर येत असतो. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. आता माझ्या लक्षात आलं की बऱ्याच लोकांनी चॅनल आणखी आपला सबस्क्राईब केलेलं नाही. तर सबस्क्राईबचं बटन दाबण्यासाठी तुम्हाला कुठले पैसे द्यायचे आहेत का? पैसे द्यायचे नाहीयेत तर हे फुकट आहे तुम्हाला एकदम. तुम्ही चॅनलवरती सबस्क्राईबचं बटन प्रेस करा, त्याच्या शेजारचा बेल आयकॉन प्रेस करा. म्हणजे आपले जे नवीन विषय आपल्यासमोर येत असतात त्याचं कुठलंही नोटिफिकेशन आहे तुमच्याकडनं मिस होणार नाही आणि तुमच्याकडनं तो व्हिडिओ मिस होणार नाही. तुम्हाला नवीन गोष्टी शिकायला मिळतील. तुम्ही हे सबस्क्राईब कराल अशी मी अपेक्षा करतो आणि याने काय होणार आहे की तुम्ही जेवढे जास्तीत जास्त लोक आपला चॅनल सबस्क्राईब करतील त्याच्यामुळे मला प्रेरणा मिळेल की नवीन विषय आपल्याला घेऊन येता येतील, की लोक आपल्याला बघतायत, त्यांना आपले विषय आवडतायत आणि ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करतायत. त्याच्यामुळे तुम्हालाही नवीन गोष्टी शिकायला मिळतील आणि मलाही नवीन गोष्टी आणण्यासाठी आणखी वेगवेगळी प्रेरणा मिळत राहील. तर आता आपण पाहूया की आपण 25 ते 30 वर्ष कालावधीसाठी घेतलेलं लोन आपल्याला 10 ते 15 वर्षात बंद करता येईल का? ऐकायला फारच विचित्र वाटेल की 10-15 वर्षात बंद करायचं म्हणजे खूप जास्त बर्डन येईल. पण हे बर्डन न आणता, कोणतीही फायनान्शियल रिस्क आपल्यावरती न येता आपण हे कसं करू शकतो? हे आपण त्याच्यामध्ये 2-3 गोष्टी प्रामुख्याने बघणार आहोत. तर पहिली ह्याच्यातली गोष्ट आहे की आपण जो ईएमआय भरत असतो, तो हा ईएमआय आपलं लोन कसं फेडतो? म्हणजे कोणत्या प्रकारे किती पैसे आपले मुद्दलमध्ये जमा होतात, किती पैसे आपण व्याजापोटी भरत असतो, हे याच्यामध्ये बघणार आहोत. दुसरं आहे की आपण जे लोन ईएमआयच्या थ्रू भरत असतो, तर आपण टोटल किती रक्कम बँकेला नेमकी जमा करतोय? आणि तिसरा आपला सगळ्यात महत्त्वाचा जो आपण चर्चा करतोय की हे जे लोन आहे माझं जास्त पिरियडचं म्हणजे 25 वर्ष असेल, 30 वर्ष असेल, हे मी कसं 10 ते 15 वर्षात मी कसं बंद करू शकतो? याच्यासाठीच्या काय मेथोडॉलॉजी आहे, त्या मेथोडॉलॉजी आपण आता शिकणार आहोत. तर आपण एखाद्या लोनचा जेव्हा ईएमआय भरत असतो, तेव्हा आपला एक समज असतो की मी समजा ₹50,000 ईएमआय भरतोय. तर त्यातले एक ₹25,000 माझे मुद्दलमध्ये जमा होत असतील आणि वरचे जे 25,000 आहेत ते व्याजापोटी जात असतील. असा हा समज असतो आणि असं भरल्याने आपलं लोन लवकर बंद होईल असं आपल्याला वाटत असतं. पण ऍक्च्युली तसं होतं का? हा ईएमआय कोणत्या प्रकारे डिवाइड होतो? मी तुम्हाला आता एक्सेल शीटमध्ये दाखवतो. आपण एक उदाहरण घेऊयात आणि आपण बघूयात की आपण जो ईएमआय त्या लोनसाठी येणार आहे, त्या ईएमआयचं डिव्हिजन कसं होतं? म्हणजे प्रिन्सिपलमध्ये किती रक्कम जाते आणि व्याजामध्ये किती रक्कम जाते? आपण आता एक्सेल शीटमध्ये बघूयात. इकडे तुम्हाला दिसेल. मी एक लोन उदाहरण म्हणून घेतोय की साधारणतः आपण एक 50 लाखाचा एक लोन घेतलेला आहे आणि त्याचा आता व्याजदर चालू आहे 9%. 9% आपण ते घेत आहे आणि आपण त्याचा पिरियड पकडूया की साधारणतः मी हाऊसिंग लोन आहे मी 30 वर्षांसाठी घेतोय म्हणजे 360 महिने असतात 30 वर्षामध्ये. तर इथे बघाल की आपला ईएमआय किती होतोय की 40,000 इथे तुम्हाला दिसेल ईएमआय 40,231 रुपयांचा ईएमआय मी भरतोय या लोनमध्ये. तर आता तुम्ही याच्यामध्ये बघू शकता की आपण 50 लाखाचं लोन 9% इंटरेस्ट रेटने आपल्याला हप्ता किती आलेला आहे 30 वर्षांसाठी 40,231 रुपये. तर नॉर्मल समज काय असतो आपला की यातली अर्धी रक्कम माझी ही प्रिन्सिपलमध्ये माझ्या मुद्दलमध्ये जाणार आहे आणि अर्धी रक्कम ही व्याजापोटी जमा होणार आहे. हा असा आपलं नॉर्मल एक कोणी लोन घेणाऱ्या व्यक्तीचं एक थिंकिंग असतं. पण आता आपण याच्यामध्ये बघूया की इथं तुम्हाला रिपेमेंट शेड्यूल दिसतंय पाठीमागे एक्सेल शीटमध्ये तुम्ही बघा. हे रिपेमेंट शेड्यूल आपल्याला दिसतं. याच्यामध्ये बघा की आपण हा 40,231 रुपयांचा हप्ता हा भरतो आहे. तर जर माझा पहिल्या महिन्याचा जो हप्ता गेल्यानंतर माझी मुद्दल किती जाते आहे फक्त 2,731 रुपये. हे मी थोडी हायलाईट करतो तुमच्या लक्षात येईल की फक्त एवढीच मुद्दल ही आपली जमा होते आणि व्याज किती जाते आपलं 37,500 रुपये. म्हणजे मी जो काही 41,231 रुपयांचा हप्ता भरतो त्यातले साधारणतः जवळजवळ 90% एवढी अमाऊंट जी आहे
ही माझी व्याजापोटी जमा होतीये आणि उरलेली फक्त एक साधारणतः 8 ते 10% रक्कम ही माझी मुद्दलमध्ये जमा होतीये. तर हे जनरली बँकेमध्ये असंच असतं, कारण आपण जी घेतलेली रक्कम असते ती खूप मोठी असते आणि त्याच्यावरती लागणारं व्याज सुद्धा हे मोठं असतं. त्याच्यामुळे व्याजाची आकारणी आपल्याला सुरुवातीला जेव्हा आपण हप्ते भरत असतो तेव्हा व्याजाची आकारणी ही खूप जास्त प्रमाणात असते आणि आपलं मुद्दल जे जमा होण्याचं प्रमाण आहे ते खूप कमी असतं. तर आता आपण जर बघितलं, मी जर वर्षभर जर हे हप्ते भरले तर वर्षभरामध्ये मी म्हणजे 12 महिन्यामध्ये मी किती हप्ते भरतोय, साधारणतः 4,82,774 रुपये एवढी रक्कम मी भरतोय. तर त्याच्यापैकी माझी जवळ-जवळ इथे बघा की 4,48,614 म्हणजे एवढी रक्कम माझी फक्त व्याजापोटीच गेलेली आणि माझी मुद्दल किती कमी झाली वर्षभरामध्ये, फक्त 34,160 रुपये. म्हणजे मी एवढी रक्कम भरून सुद्धा माझी मुद्दल फक्त 34,000 रुपयांनी कमी झाली आहे. म्हणजे जे माझं 50 लाख रुपयांचं लोन होतं ते फक्त 49,70,000 रुपयावरती झालेलं आहे. म्हणजे फक्त 30,000 ते 35,000 रुपये माझे कमी झालेले आहेत. आहे की नाही हे शॉकिंग? तर जसं जसं आपला कालावधी हा लोनचा पुढे पुढे जात असतो, म्हणजे दुसरं वर्ष, तिसरं वर्ष, चौथं वर्ष, तशी तशी थोडी 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 रक्कम ही आपली जी मुद्दलमध्ये जात असते ती थोडी थोडी वाढत असते. तुम्हाला इथे दिसत आहे की थोडी थोडी रक्कम आपली ही मुद्दलमध्ये जाण्याची वाढत आहे. पण तरी सुद्धा हे प्रमाण जे असतं मुद्दलमध्ये जाण्याचं ते इनिशियली जवळजवळ 20 वर्षापर्यंत हे फार कमी असतं आणि त्यानंतर आपली मुद्दल ही जास्त प्रमाणात लोनमध्ये जमा होत असते आणि लागणारं व्याज आहे ते कमी कमी होत जातं. म्हणजे जसा कालावधी तुमच्या लोनचा वाढत वाढत जातो तसं तसं तुमचं लागणारं जे व्याज आहे ते कमी कमी होत जातं आणि मुद्दलमध्ये जमा होणारी जी रक्कम आहे ती तुमची वाढत वाढत जाते. तर ह्या लोनचा कालावधी कमी करण्यासाठी आणि आपलं जे व्याज जात असतं ते व्याज कमीत कमी जाण्यासाठी ह्या 3 मेथड्स आपण बघणार आहोत. त्यातली पहिली आहे की प्रत्येक महिन्याला आपल्याला काही रक्कम एक्स्ट्रा भरायची आहे. म्हणजे जो EMI माझा जाणार आहे तो प्लस एक थोडेसे एक्स्ट्रा अमाऊंट मला काय भरता येईल, जी मला पॉसिबल आहे. मला एक्स्ट्रा बर्डन याच्यामध्ये घ्यायचं नाहीये. मला जे पॉसिबल आहे, मला 1,000 रुपये पॉसिबल असतील, 2,000 पॉसिबल असतील, कोणाला 10,000ही पॉसिबल असतील. तर जे पॉसिबल आहे त्याच्याप्रमाणे मला ती रक्कम भरायची आहे. दुसरी काय आहे की प्रत्येक वर्षाला, महिन्याला मला शक्य नाहीये, पण प्रत्येक वर्षाला म्हणजे मी आज लोन घेतलंय तर आजपासून 12 महिन्यानंतर, म्हणजे जर माझा मे महिना सुरू असेल तर पुढच्या मे मध्ये 2025ला मला काय एक्स्ट्रा रक्कम भरता येते का? ती मला कोणत्याही स्वरूपात येऊ शकते की मी एखादे म्युच्युअल फंड्स केले असतील, मी काही डिपॉझिट्स केले असतील, ते माझे मॅच्युअर होणार आहेत, किंवा मला एखादी गोष्ट सेल परचेसमधून काही पैसे मिळणार आहेत, किंवा मला एखादा बोनस मिळणार आहे. तर ते पैशामध्ये एक संबंध त्या तारखेला त्या लोनमध्ये भरू शकतो. अशी ही एक दुसरी मेथड आहे की प्रत्येक वर्षाला मी काही रक्कम भरू शकतो. तिसरी काय आहे की आता आपण साधारणतः बरेच लोक नोकरी करत असाल किंवा काही जण व्यवसाय करत असाल तर आपली नोकरीमध्ये आपल्याला प्रत्येक वर्षी काही इन्क्रीमेंट हे होत असतं. ते इन्क्रीमेंट कोणाचं 5% असेल, कोणाचं 10% असेल, काहींना 20%, 30%ची हाईक ही मिळत असते. आणि जे बिझनेस करतात त्यांना बिझनेसमध्ये प्रॉफिट मार्जिन हे वाढत असतं. बिझनेस माझा वाढत वाढत जात असतो. आपण तीच अपेक्षा धरून तो बिझनेस करत असतो किंवा ती नोकरी करत असतो की माझं प्रत्येक वर्षी काहीतरी इन्क्रीमेंट याच्यामध्ये होणार आहे. म्हणजे मला जो येणारा इन्कम आहे तो थोड्या थोड्या प्रमाणात वाढणार आहे. तर आपण असं करूयात की आपल्याला जो इन्कम मिळणार आहे त्या इन्कमचा काही पोर्शन मी प्रत्येक वर्षी माझ्या हप्त्यामध्ये सुद्धा वाढवणार आहे. म्हणजे मला जर 10%चा इन्क्रीमेंट मिळत असेल तर जो मी हप्ता भरतोय तो मी 5%ने वाढवणार आहे. आणि हा जर मी 5%ने वाढवला तर ह्याच्यामध्ये माझा काय इम्पॅक्ट येणार आहे, हे आपण आता एक एक करून ही मेथड बघूया. आता आपण या उदाहरणामध्ये बघूया की मी 50 लाखाचं एक हाऊसिंग लोन घेतलं होतं 9% व्याजदराने 360 महिन्यांसाठी. तर मला हप्ता किती येत होता, 40,231 रुपये. आणि हा जर हप्ता मी फक्त हप्त्याप्रमाणे भरत राहिलो तर मला टोटल रक्कम बँकेला भरावी लागते 1,44,83,000 रुपये. म्हणजे माझं याच्यामध्ये व्याज किती जाते, 94,83,000 रुपये एवढं माझं व्याज जात आहे. तर आता आपण जी पहिली मेथड आपण बघितली की आपण बघूया की प्रत्येक महिन्याला मी एक थोडीशी रक्कम ह्या लोनमध्ये एक्स्ट्रा भरतोय. आता मला समजा शक्य आहे की मी 5,000 रुपये या लोनमध्ये प्रत्येक महिन्याला एक्स्ट्रा भरणार आहे. तर आपण मी इकडे टाकूया की मी आता 5,000 रुपये प्रत्येक महिन्याला याच्यामध्ये भरतोय. तर याचा इम्पॅक्ट बघा. जर मी प्रत्येक महिन्याला 5,000 भरत गेलो तर माझा टोटल इंटरेस्ट जो इकडे लागतोय 94,83,207 रुपये, तो कमी होऊन माझा किती होतोय आता, फक्त 56,93,000 रुपये. म्हणजे मी जवळजवळ 37,89,642 रुपये याच्यामध्ये बचत करणार आहे. तुम्ही बघा 5,000ची पॉवर किती आहे. मी EMI फक्त 5,000ने वाढवला तरी सुद्धा मी 37,89,000 रुपये माझे हे लोनमध्ये वाचवणार आहे. आणि हे जे लोन आहे हे माझं कधी बंद होत आहे आपण चेक करूया एक्सेल शीटमध्ये जाऊन, की जे माझं 360 महिन्यांचं लोन होतं ते आता फक्त 236 महिन्यामध्ये बंद होत आहे. म्हणजे 20 वर्षापेक्षाही कमी कालावधीमध्ये माझं लोन बंद होत आहे.
फक्त 5,000 रुपये एक्स्ट्रा भरल्यामुळे. तर बघा 5,000 भरले प्रत्येक महिन्याला एक्स्ट्रा, तर आपण जवळजवळ 38 लाख रुपये आपले वाचवतोय. तुम्ही म्हणाल 5,000 मला शक्य नाहीये, तर आपण बघूया की 1,000 रुपये जर एक्स्ट्रा भरले तर काय फरक पडतोय. तर मी इकडे या 5,000ला चेंज करून 1,000 रुपये करतोय, की प्रत्येक महिन्याला EMI पेक्षा मी 1,000 रुपये एक्स्ट्रा भरणार आहे. तर तुम्ही प्रत्येक महिन्याला 1,000 रुपये जरी भरत गेले तरी तुम्ही जवळजवळ 12 ते 12.5 लाख रुपये तुमचे व्याजापोटी याच्यामध्ये वाचू शकता. तर 5,000चे आपण याचं दुसरं एक्झाम्पल बघूया, की याच्यामध्ये मी बाबा 3,000 रुपये करतोय, की 3,000 रुपये मी एक्स्ट्रा. तर 3,000 रुपये जर एक्स्ट्रा भरले मी, तर 27,92,225 रुपयाचं व्याज माझं हे वाचणार आहे. तर आपण एक असं याच्यामध्ये करू शकतो, की मी बाबा आता पार्टीला जातोय फॅमिलीसोबत, मी एक 2,000 रुपयाचं काहीतरी डिनर करतोय, तर मी 2,000 रुपये जर पार्टीत घातले तर 2,000 रुपये मी लोनला सुद्धा भरणार आहे. असं एक काहीतरी आपण स्वतःला एक ठरवून घेतलं, की मी 2,000 रुपये इकडे खर्च केला तर मी 2,000 रुपये लोनला भरेल. आणि हे जर मी भरले तर बघा तुम्ही इम्पॅक्ट किती मोठा पडतोय. आता आपण 3,000चं उदाहरण बघितलं, 3,000 जरी एक्स्ट्रा आपण प्रत्येक महिन्याला भरलं, आणि हे मला वाटतं बऱ्याच लोकांना शक्य आहे. 3,000 रुपये एक्स्ट्रा आपण प्रत्येक महिन्यामध्ये EMI सोबत भरू शकतो, आणि हे भरल्यावरती माझे जवळजवळ 28 लाख रुपये वाचणार आहेत थ्रू आउट द 10 इयर. आता दुसरं तुम्ही म्हणाल, की बाबा मला महिन्याला काही शक्य नाहीये पैसे भरणं. पण महिन्याला जर शक्य नसेल तर वर्षातनं एकदा तरी आपण थोडी रक्कम एक्स्ट्रा या लोनमध्ये भरू शकतो. तर आपण एक ठरवूया, की मी जेवढा हप्ता आत्ता भरतोय, म्हणजे माझा या लोनमध्ये बघितलं की 50 लाखाच्या लोनला मी 40,231 रुपयांचा हा हप्ता लोनमध्ये प्रत्येक महिन्याला भरतोय. तर मला महिन्याला काही रक्कम भरणं शक्य नाही, पण प्रत्येक वर्षी मला काहीतरी बोनस मिळणार आहे, काहीतरी कुठून तरी गिफ्ट अमाऊंट येणार आहे, किंवा माझे एखादं डिपॉझिट मॅच्युअर होणार आहे. तर ही आलेली रक्कम, पूर्ण रक्कम जेव्हा मला एक संबंध मिळणार आहे, ती रक्कम मी पूर्णच्या पूर्ण त्या लोनमध्ये प्रत्येक वर्षाच्या एंडला, म्हणजे प्रत्येक 12 महिन्यानंतर ही रक्कम मी लोनमध्ये भरणार आहे. तर आता आपण बघूया की हा एक्स्ट्रा EMI भरल्याने माझे काय पैसे नेमके वाचणार आहेत, आणि काय फायदा आपल्याला होणार आहे का. तर आपण इथे बघूया की आपला जो EMI आहे 40,231 रुपयांचा, तो आपण म्हटलं की मी प्रत्येक वर्ष हा एक EMI एक्स्ट्रा भरणार आहे. म्हणजे प्रत्येक वर्षाच्या एंडला, म्हणजे 12व्या महिन्यात 12वा जेव्हा माझा इन्स्टॉलमेंट जात आहे, तेव्हा मी ही रक्कम एक्स्ट्रा भरतोय. तर यांनी काय होते बघा, इकडे तुमच्या इथे लक्षात आलं असेल एक्सेल शीटमध्ये, की ह्याच्यामध्ये आपण जर एक EMI एक्स्ट्रा भरत गेलो तर जवळजवळ 28,80,432 रुपये एवढं कमी व्याज आपल्याला लागणार आहे. म्हणजे एवढी 28,80,000 रुपयांची बचत आपण करणार आहे. किती रक्कम भरल्याने? 40,231 रुपये प्रत्येक महिन्याला. आणि हे जर आपण एक EMI एक्स्ट्रा भरला तर आपलं लोन कधी बंद होणार आहे ते आपण बघूया त्याच्यामध्ये. म्हणजे जे 360 महिन्यांचं आपलं लोन होतं 30 वर्षांचं, ते 266 महिन्यांमध्ये बंद होते. म्हणजे जवळजवळ 100 EMI तुम्ही कमी भरताय याच्यामध्ये. म्हणजे 360 EMI भरणार होता, ते 266 EMI आता भरताय, आणि हे लोन तुमचं लवकर बंद होतंय. तुम्ही पॉवर बघा, की एक EMI ची अमाऊंट जरी आपण एखाद्या लोनमध्ये एक्स्ट्रा भरली प्रत्येक वर्षी न चुकता, अगदी एकदम प्रामाणिकपणे हे जर पाळलं, तर आपण जवळजवळ 28-30 लाख रुपये या लोनमध्ये वाचवतोय. हे फक्त छोट्याच लोनला ॲप्लिकेबल आहे का? तर नाही आहे. इरिस्पेक्टिव्ह ऑफ लोन अमाऊंट, म्हणजे तुमची लोन अमाऊंट काही असू देत. समजा एखाद्याने 1 करोडचं लोन घेतलेलं आहे, त्याचा जो काही त्याला हप्ता येतोय तेवढाच एक हप्ता त्याने एक्स्ट्रा भरला प्रत्येक वर्षी. म्हणजे जे 12 हप्ते आपल्याला वर्षभरात भरायचे आहे, ते 12च्या ऐवजी 13 भरले, तर त्याच्यामध्ये खूप मोठी रक्कम आपली ही वाचणार असते. जेवढं तुमचं लोन जास्त, तेवढी तुमची जी बचत आहे तेवढी जास्त होणार आहे. तर हे आपण पाळू शकतो आणि आपले पैसे वाचू शकतो. आता याची तिसरी मेथड काय आहे, की जे माझं इन्क्रिमेंट प्रत्येक वर्षी होणार आहे, जे मला बिझनेसमध्ये वाढणारं प्रॉफिट आहे, की प्रत्येक वर्षी आपल्याला 100% इन्कम माझा थोडा वाढणार आहे. मी जर सॅलरीड असेल तर मला इन्क्रिमेंट याच्यामध्ये होणार आहे. तर हे इन्क्रिमेंट आपण लोनच्या EMI मध्ये पण करायला पाहिजे की नाही? आपल्याला जो इन्कम मिळतोय, पण तो इन्कम मी बाकी खर्चामध्येच जर वापरत गेलो, तर याने माझं लोन लवकर बंद होणार नाहीये. तर जो इन्क्रिमेंट मला होतोय त्यातलं काही पर्सेंटेज जी रक्कम आहे, ती जर मी EMI वाढवण्यामध्ये गुंतवली, तर मला याचा नक्की काय फायदा होणार आहे ते आपण इकडे बघूयात. प्रत्येक वर्षी माझा जो EMI आहे तो मी 5% वाढवणार आहे. तर आपण इकडे 5% तो EMI वाढवून बघूयात. तर जर मी 5% हा EMI वाढवला, तर माझा जो बचत या लोनमधली आहे ती जवळजवळ 50 लाख रुपये. म्हणजे 5% रक्कम जर मी फक्त प्रत्येक महिन्याला एक्स्ट्रा भरत गेलो, तर माझे व्याजापोटी जे इकडे 94 लाख रुपये जाणार होते, ते आता फक्त 44 लाखच रुपये जाणार आहेत, आणि 50 लाख रुपये मी याच्यामध्ये वाचवणार आहे. हे आपण फक्त 50 लाखाच्या लोनला बघतोय. म्हणजे 50 लाखाच्या लोनमध्ये आपण 50 लाख रुपयांची बचत करतोय. म्हणजे तेवढंच एक इन्व्हेस्टमेंट आपण दुसरीकडे करू शकतो. जर एक्स्ट्रा 5,000 रुपये भरले, तर माझं जे लोन हे 360 महिन्यांचं घेतलेलं होतं, ते साधारणतः 167 महिन्यामध्येच बंद होतंय.
बघा म्हणजे जवळजवळ 200 महिने अगोदर, म्हणजे 360 महिन्याला जे बंद होणार होतं ते फक्त 167 महिन्यामध्ये बंद होत आहे. आणि हप्ता जर आपण पाहायला गेलो तर पहिल्या वर्षी माझा हप्ता किती होता? 40,231 रुपये. त्याच्यानंतर आपण काय म्हणलं की मी पुढच्या वर्षी 5% वाढवतो. म्हणजे तो 5% वाढून किती होतोय? 42,243 रुपीज. नंतर त्याच्या पुढे तो वाढून 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 आपला हप्ता किती वाढतोय बाबा? साधारणतः एक तुम्ही 10 वर्षाचा जर विचार केला तर 10 वर्षांनी माझा हप्ता होतोय 62,412 रुपये. आता आपण बघितलं की एक नोकरी करणारा व्यक्ती असेल किंवा व्यावसायिक व्यक्ती असेल, एवढी ग्रोथ तर त्याच्या बिझनेसमध्ये किंवा नोकरीमध्ये त्याला नक्कीच मिळणार आहे. 5% ग्रोथ त्याला मिळेल. 5% पेक्षा जास्त मिळेल, पण आपण 5%च कन्सिडर करतोय. आणि हे 5% जर तो वाढवत वाढवत गेला तर त्याची बचत ही खूप मोठी ह्याच्यामध्ये होणार आहे. आता काहींना शक्य असेल की घरात 2 मेंबर आहेत, ते कमवत आहेत, 2 लोक नोकरीला आहेत किंवा 2 लोक वेगळे वेगळे बिझनेस करतात. तर ते असं म्हणतील की मी प्रत्येक वर्षाला जी माझी हप्त्यामध्ये इन्क्रिमेंट करणार होती ती सुद्धा करणार आहे आणि एक एक्स्ट्रा ईएमआय सुद्धा मी भरू शकतो. तर आपण हे दोन्ही गोष्टी जर केल्या तर बघूया आपल्या या उदाहरणामध्ये काय होऊ शकतं. की मी बघितलं की माझा जो ईएमआय आहे प्रत्येक वर्षाचा, तो मी 5% वाढवत आहे आणि मी एक ईएमआय प्रत्येक वर्षी एक्स्ट्रा भरतोय. म्हणजे आपला ईएमआय जो होता 40,231 रुपयांचा, तो मी प्रत्येक वर्षी एक एक्स्ट्रा ईएमआय सुद्धा भरतोय आणि माझा ईएमआयची वाढ सुद्धा करतोय. तर ह्या दोन्ही जर गोष्टी केल्या तर त्यांचे जवळजवळ 55 लाख रुपये या लोनमध्ये वाचणार आहेत. म्हणजे जर एक ईएमआय एक्स्ट्रा भरला आणि जर त्या ईएमआयची इन्क्रिमेंट त्यांनी प्रत्येक वर्षी केली तर त्यांचे 55 लाख रुपये वाढतात. आणि याचबरोबर आपण आता बघूया याच्यामध्ये गंमत आहे की जे लोन 360 महिन्यांचं होतं ते लोन त्यांचं कधी बंद होतंय. तर इकडे आपण बघतोय की साधारणतः 155वा जो महिना आहे तेव्हा त्यांचं लोन हे झिरो होत आहे. म्हणजे साधारणतः 13 वर्षामध्येच हे लोन बंद होत आहे. मग 360 महिने वाट बघायची गरज नाही, जास्त व्याज द्यायची गरज नाहीये आणि जास्त बर्डनही याच्यामध्ये घेतलेलं नाहीये. जे शक्य आहे, जेवढी रक्कम आपल्याला एक्स्ट्रा भरणं शक्य आहे तेवढी रक्कम भरून आपण आपला जो कालावधी आहे तो अतिशय कमी करू शकतो आणि जे जाणारं व्याज आहे ते सुद्धा आपण याच्यामध्ये कमी करू शकतो. आता तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर थोडंसं अनालिसिस करा आणि तुम्ही चेक करा की कोणती मेथड तुमच्यासाठी योग्य आहे. तुम्ही याच्यामध्ये कुठे मोडता? तुम्ही एखादा महिन्याला एक्स्ट्रा पैसे भरू शकतो किंवा एखादा वर्षातनं एकदा पैसे भरू शकतो. तर याच्यामधली कोणती आपल्यासाठी चांगली आहे? तुम्ही म्हणाल आता हे थोडंसं कॅल्क्युलेशन करणं एक्सेलमध्ये अवघड आहे. काही अवघड नाहीये. तुम्ही मला कमेंटमध्ये कळवा. मी एक्सेल शीट तुम्हाला त्याच्यावरती शेअर करेल. तुमचा मेल आयडी मला याच्यामध्ये द्या. कमेंट करा. मी तुम्हाला ही एक्सेल शेअर करेल. मग तुम्ही त्याच्यामध्ये व्हॅल्यूज टाकून चेक करा की मी एवढी रक्कम भरली तर माझी किती बचत होतीये. मी जर हप्ता वाढवला तर माझी किती बचत होतीये. तर आशा करतो की तुम्हाला समजलं असेल की आपण आपलं घेतलेलं लोन हे कमीत कमी वेळेमध्ये कसं बंद करू शकतो. आपण जे जास्त व्याज जाणार आहे ते व्याज कसं वाचवू शकतो. तर हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तुम्ही स्वतः हा व्हिडिओ ऐकल्यानंतर याच्याची अंमलबजावणी तुमच्या लाईफमध्ये करा. तुम्ही एक्स्ट्रा रक्कम तुमच्या लोनमध्ये भरा आणि तुमचं जे लोन आहे ते लवकरात लवकर बंद करा. म्हणजे तुम्हाला नंतर फ्युचर जे प्लॅनिंग करायचे आहे ते तुम्ही करू शकता. पण आता हे करताना एक्स्ट्रा बर्डनही तुमच्यावरती जास्त काही येणार नाही. जे शक्य आहे तेच तुम्ही करा. एक्स्ट्रा बर्डन घेऊन पैसे लोनमध्ये भरण्यात काही पॉईंट नाहीये. किंवा मी अचानक ठरवलं की मी 50,000 रुपये भरतो. पण ते 50,000 जर मी एकदम भरले तर माझ्यावरती काय बर्डन येणार आहे का? माझ्या ज्या फॅमिलीच्या रिक्वायरमेंट आहेत, जे मला खर्च अपेक्षित आहेत, ते खर्च करण्यामध्ये तर काही अडचण येणार नाहीये ना. हे प्लॅनिंग करून यातली मेथड निवडा आणि तुमचं लोन लवकरात लवकर बंद करा. आणि आपण पुन्हा भेटूया अशा नवीन विषयावरती येत्या शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता. धन्यवाद.